भाषणात बोलत असताना स्वाभाविक भावना ह्या उफावून येतात। काँग्रेसच्या जडणघडणीत आमच्या कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे। वसंतदादांनी ह्या जिल्ह्यात घराघरापर्यंत काँग्रेस रुजवली आणि म्हणून काँग्रेसचा उमेदवार सुद्धा लोकसभेला गेल्या 2 निवडणुकीत मागच्या आणि आताच्या येत नसेल तर जनतेच्या भावना तीव्र होणं स्वाभाविक आहे। उमेदवार मी असलो पाहिजे याचं काही बंधन नाही आणि म्हणून पहिल्या दिवशीपासून तेच प्रत्येकाला सांगत आलेलो आहे की माझ्या उमेदवारीला विरोध करायचा म्हणून काँग्रेसची उमेदवारी घालवायची असेल तर मी थांबायला तयार आहे। लहानपणापासून मला वाटत असेल की मी राजकारणात यावं, पण मी आधी सांगितले की राजकारणात येण्यासाठी किंवा पद भोगण्यासाठी मी माझ्या विचारधारेशी कुठल्याही प्रकारचा समझोता करणार नाही आणि म्हणून जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा कदाचित माझ्याकडे येऊन मेसेज पाठवायचा प्रयत्न केला की तुम्ही आमच्या मशालीकडे या। राज्य नेतृत्वाकडनं असा कुठला सल्ला आलेला नाही आणि आला जरी असता तर ह्या ठिकाणी आम्ही स्पष्ट सांगितलेलं की आता आम्ही काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम आहे आणि पुढे त्याच विचारधारेवर काम करणार। तुम्ही आता म्हटलं की हा बंड काँग्रेसचा आहे, काँग्रेसकडनं ती जागा मिळवण्यात काँग्रेसचा बंड म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा बंड, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा रेटा की ही उमेदवारी अजूनही बदलावी, अजूनही काँग्रेसला आपल्या हक्काचा उमेदवार इथं उभा करायला संधी द्यावी। मी अर्ज भरला असेल, ताकदीर भरला असेल तर मी म्हणतो माघार घ्यायची, मी माघार घ्यायला तयार आहे। जर काँग्रेस पक्षाचा दुसरा कुठलाही उमेदवार ठरत जर असला तरी मी थांबायला तयार आहे, पण ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष संपावा आणि काही घराणे संपावेत। आज माझी वेळ आहे, उद्या अन्यांची। ह्या ठिकाणी विश्वजित कदम आम्ही सर्वे एक संघपणे संतरा कुटुंब वहिनी असतील आम्ही सगळे एक झालेलोच आहे। विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील हे विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली एक संघपणे काम करतायत हे कदाचित काही लोकांना बघवलेलं नाही। त्याच्यामागे कोण आहे, का आहे हा समाचार निवडणुकीनंतर घेऊया, पण लोकांना आवडलं नाही आणि येणाऱ्या निकालात हे दिसून येईल। तुमची उमेदवारी ठाम असणार आहे का जरी काँग्रेसचा तुम्हाला बी-फॉर्म मिळाला नाही? तर मला अजूनही विश्वास वाटतो की मलाच बी-फॉर्म मिळणार। मी सांगितलेलं आहे की आता निर्णय त्यांच्याकडे ठेवला आहे, त्यांनी माघार घ्यायची आहे, आम्ही कामाला लागलेलो आहे। आता अर्जाबाबत क्लॅरिटी करा की काल 2 भरले, आज काय बघा 2 अर्जही काँग्रेस पक्षाकडनं भरलेले आहेत, एक अर्ज हा अपक्ष भरला आहे। ही परंपरेनुसार भरला जातो, पण आपल्या माहितीसाठी सांगतो की काँग्रेस पक्षाचा जो अर्ज असतो त्याला एबी फॉर्म आला नाही तर तो आपोआप अपक्षच होत असतो, वेगळा भरायची गरज नाही। फक्त चिन्हाचं प्रेफरन्स अपक्ष राहायला लागलं, त्यासाठी काही तांत्रिक गोष्टी असतात, त्यातला तो भाग आहे। अजूनही एक अर्ज भरायचं आता काम चालू आहे, 3 वाजेपर्यंत तो आता भरला जाईल असं वाटत नाही, तर एखाद दिवस गुरुवारी किंवा शुक्रवारी राहिलेला 4था अर्ज आपण भरू। जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा आहे, त्यांच्या सह्या असतात, नेत्यांच्या सह्या घ्यायला लागतात, त्यामुळे एक फॉर्म शिल्लक ठेवलेला आहे। समजावं तुम्हाला असं उद्धव ठाकरे पुन्हा म्हणतायत। आज सकाळपासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगलीत असलेल्या पुतळ्याचं दर्शन घेऊन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन, अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आम्ही सुरुवात केली आणि तेव्हापासून रॅलीतनं वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना भेटत होतो। त्यामुळे काय नेमकं उद्धवजी बोललेत हे आता तुमच्याकडनंच कळते, नाही पूर्ण समजून घेऊन त्याच्यावर बोलूया। आता निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे, उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, कोणकोणते मुद्दे प्रचारात असतील किंवा विद्यमान खासदारांकडून काय होणं गरजेचं होतं जे झालं नाही? ते बघा त्यात बोलण्यासारखं भरपूर काय आहे आणि आज भाषणात आपण बोललेलोच आहे। लवकरच प्रचार गावोगावी सुरू होईल आणि त्यात तुम्हाला त्या भागाचे मुद्दे दिसतील। एक निर्धार आहे की सांगलीला शोभेल असं काम मी करणार, सांगलीला आवडेल असा, आपल्याचा वाटेल असा आणि सांगलीला अभिमान वाटेल असा खासदार मी होऊन दाखवण्यासाठी ह्या निवडणूक उतरलेलो आहे। प्रश्न मांडण्यासाठी, निधी खेचून आणण्यासाठी मला वाटते की माझ्यात ती क्षमता आहे आणि निश्चितच लोक माझ्या ह्या उमेदवारीला भरघोस पाठिंबा देतील असं मला विश्वास वाटतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।